साने गुरुजी आदर्श बालवाडी रौप्य महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या जाणता राजा नाट्य प्रयोग. युवा पिढीने मेकअप न करता शिवचरित्र आत्मसात करावे. शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे. अमर संस्था संचलित साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या 25व्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष नम्रता पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, शिवविचारांचा जागर पोहोचवणारे, खानदेशातील मुलुक मैदान तोफ गड किल्ल्यांचं प्रत्यक्ष भेटीतून शिवकालखंड मांडणारे व्यक्तिमत्व, शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, दीपक जोशी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची सरस्वती परमपूज्य साने गुरुजी यांचे प्रतिमा व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी जाणता राजा नाट्यप्रयोग करण्यात आला व माजी विद्यार्थी, विविध पदावर असलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले आणि शाळेतील शिक्षिका यांच्याशी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नम्रता पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा यांनी लहानशा रोपट्यातून वटवृक्ष उभा केला आहे. या वटवृक्षाने अनेकांना उच्चस्तरीय पदापर्यंत पोहोचवले आहे. यातच आपल्या शाळेचे नामलौकिक जिल्हाभरात पोहोचले आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणास्रोत या विषयावर व्याख्यान देताना विद्यार्थ्यांना सांगितलं की आजच्या युवा पिढीने मोबाईल व मेकअप न करता शिवचरित्र आत्मसात केले पाहिजे व आजच्या घडीला देशात वाढत्या महिलांवरील अत्याचार याकडे पाहता तरुणींनी जिजाऊंच्या विचारांवर पावलावर पाऊल ठेवून जिजाऊ झाले पाहिजे असं त्यांनी सांगितलं. यावेळी बालमोहन विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. शिवबा संभाजीराजांचा मृत्यू झाला होता का? नाही. संभाजीराजे आणि शिवबा मथुरेहून राजगडला येताना जर मुलगा आणि पिता दोघं सोबत आले असते तर पकडून देणाऱ्यांची किंवा पकडण्याची शक्यता जास्त होती. असं समजलं की संभाजीचा रस्त्यात मृत्यू झाला. तशी ती बातमी कोणाला समजली? आग्र्याला औरंगजेबालाही समजावली आणि औरंगजेबाने संभाजी राजांचा शोध थांबवावा या कारणाने शिवाजी महाराजांनी जिजामातांना संभाजी राजांचा मृत्यू झाला ही गोष्ट सांगितली. पण औरंगजेब किती हुशार होता सगळ्यांना माहित होतं. तो एवढ्या बातमीवर ऐकणार नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत मुलाचं श्राद्धाचा कार्यक्रम राजगडावर घेतला. जिवंत मुलाचं श्राद्ध पिंडदान करत असताना माझ्या राजाचा हात थरथरला नसेल का? किती कागदावर राष्ट्रमाता जिजाऊंनी दगड ठेवला असेल की जिवंत नातवाचं पिंडदान स्वतःच्या डोळ्यांनी पाहत. म्हणून मुलींनो, मी नेहमी सांगतो, हे स्वराज्य कुठल्या साधूने आम्हाला त्याच्या झोळीत दान दिलं नाही. या स्वराज्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि संभाजी राजांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. घोड्याच्या टापावर आणि तलवारीच्या पाठीवर हे जीवन जगलं. तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं आणि स्वराज्य उभं राहिलं. हे स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. आणि या माध्यमातून मी आजच्या दिवशी खूप उशीर झालेला आहे, पण आजच्या दिवशी या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल की आम्ही शिवचरित्र वाचनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. अधिक पुस्तकं वाचन करा. आणि मोबाईलच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खरंच शिवचरित्र तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं की आजच्या या ठिकाणी संस्थेच्या माजी कर्मचाऱ्यांना बोलून त्यांचा सत्कार करावा ही दुर्मिळ उदाहरण आहे. आम्ही कोणी विचारलं माजी कर्मचाऱ्यांचं योगदान ओळखून आणि सगळ्या आमच्या बालवाडीच्या मॅडमांना बोलवलं. विशेष करून मी संस्थेचे खूप मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज घडून आणला आणि माझं सौभाग्य की या कार्यक्रमाला वक्ता म्हणून मला येण्याचं सौभाग्य या ठिकाणी मिळालं. बालवाडीच्या सर्व शिक्षिकांचा करणार काय, पण मॅडम तुमचं विशेष कौतुक आहे, कारण की मी तेवढा होतो तेव्हा माझा नाटकाचा लायसन लागायचा. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर छत्रपती शिवरायांच्या विजयाचा एक जागर, छत्रपती शिवरायांच्या नावाचा एक जयघोष आपण करणार आहोत. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण शिवचरित्र ऐकणार आहोत. तर शिवचरित्र कुणाचं ऐकायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. शिवचरित्र कुणाचं ऐकायचं? संभाजी महाराजांचं, राष्ट्रमाता जिजाऊंचं, ज्यांनी उभं आयुष्य घोड्याच्या टाकावर आणि तलवारीच्या पाठीवर काढलं.
त्यांचं चरित्र ऐकण्यासाठी आम्ही खांदे खाली सोडून मान खाली बसून असं बसणार आहोत का? बहुजन प्रतिपादक द्रोण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की सकल मराठी सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला दिला ते स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्या मातेने स्वराज्यासाठी 2 छत्रपती निर्माण केले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महाराज सगळ्यात पोटास लावले आहे, ज्यांच्या राज्याचा जाहीरनामा होता आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या रेटालाही हात लावला होता, ज्यांच्या राज्याचा वचननामा होता ते कुरवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे भोसले. 9 वर्षाच्या कारखान्यामध्ये 120 लढाया लढून एकही लढाई न हरलेला अपराजित योद्धा स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजे भोसले. 11व्या शतकामध्ये वैदिक धर्मकांड नाकारून मानवी पंथाची ज्यांनी स्थापना केली ते श्री चक्रधर स्वामी. तुका म्हणे आणि विधीचे जनिते स्वयंभूवटी केले नव्हे, तुम्ही विधी म्हणता ना, त्या विधीचे बाप आम्ही आहोत. हा विद्रोही विचार सर्वप्रथम ज्यांनी आम्हाला दिला ते जगत वंदने संत तुकोबा. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा आणि कोण आला तो छत्रपती शिवरायांचा. शिवरायांचे गुरु कोण याच्यावर समर्पण ज्यांनी दिलं आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनातील पहिला पोवाडा ज्यांनी दिला ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी आपल्या संस्थानामध्ये सर्वप्रथम आरक्षण लागू केलं. त्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्या भीम लेखणीच्या पराक्रमामुळे आम्हाला धर्मचिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. ते भारतरत्न नव्हे, नुसते भारतरत्न नव्हे, कारण की हल्ली भारतरत्न कुठल्याही टॅपवर खेळण्याला मिळतो, म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब सुशील कोळी, झाशीची राणी लक्ष्मी. ये बेटा पुढे. सोडा मनातली आधी गेलं साधी गेली आधी, आता पाडवा तुम्ही येरा घरी लोभ वाढ. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा करण्यासाठी मी युगपात तुझं भवानी आई दारुगड आई दारुगड. शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समोर छत्रपती शिवरायांचा